नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चरमध्ये बिझनेस स्टॅटिस्टिक्स मधील दुसरा युनिट म्हणजेच मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल केंद्रीय प्रवृत्तीचे मोजमाप किंवा सरासरीचे मोजमाप, हे लक्षात. तर यामध्ये आपण प्रस्तावित स्वरूपामध्ये बघू की बा केंद्रीय प्रवृत्तीचे मोजमाप काय असते. तर जेव्हा संशोधन करता सांख्यिकीची माहिती संख्यात्मक स्वरूपात गोळा करत असतो तेव्हा ती बऱ्याच वेळा कच्ची माहिती असते, अर्थहीन असते, म्हणजे त्यापासून काही अर्थबोध होत नाही, हे लक्षात. त्यावेळेस संशोधकाला त्या माहितीला अर्थबोध प्राप्त होईल असं त्याची मांडणी करावी लागते, हे लक्षात. मग ती मांडणी केल्यानंतर त्या मांडणी केलेल्या संख्यांना मर्यादित स्वरूपामध्ये किंवा संक्षिप्त स्वरूपामध्ये त्यांची लहानात लहान काय करावी लागते, मांडणी करावी लागते किंवा बांधणी करावी लागते त्या संख्यांची, कोष्टकात म्हणा, तक्त्यात म्हणा, जेणेकरून समजण्यास सोपे होईल, हे लक्षात. म्हणजे संशोधकानं जी काही माहिती गोळा केलेली असते ती काही वेळेस अर्थहीन असते. मग त्याला अर्थबोध प्राप्त करण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्या माहितीला एक विशिष्ट स्वरूप किंवा मग अर्थबोध प्राप्त करून देण्यात येतं. त्याबरोबरच काय, विविध कोष्टकात ही सांख्यिकीय सामग्री मांडण्यात येते. या कोष्टकाच्या निष्कर्षातून निघालेले संख्या संपूर्ण माहितीचे गुणधर्माचे विवेचन करते. मग संशोधक काय करत असतो की जी काही सामग्री किंवा मग संख्यात्मक माहिती गोळा केल्यानंतर त्यांना हा अर्थबोध प्राप्त करून देण्यासाठी कोष्टकात म्हणजे टेबलमध्ये, तक्त्यामध्ये, ग्राफमध्ये, चार्टमध्ये काय त्याची मांडणी करत असतो आणि त्यामधून एक संख्या असं प्रतिनिधी स्वरूपामध्ये काढत असतो की ती संख्या सर्व संख्यांचं काय प्रतिनिधित्व करत असते किंवा विवेचन करण्याचं काम करत असते. हे थोडक्यात आपल्याला सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येईल काय की आर्थर बाउले काय म्हणतात, सांख्यिकी शास्त्र म्हणजे माद्याचे शास्त्र होय. आर्थर बाउले यांनी सांख्यिकीची व्याख्या केलेली आहे. काय, सांख्यिकी हे माद्याचे शास्त्र आहे. स्टॅटिस्टिक इज अन ॲव्हरेजेस, म्हणजे सांख्यिकी ही माद्याचे शास्त्र आहे, हे लक्षात. आता माद्याचे शास्त्र म्हणजे काय की सांख्यिकी शास्त्रामध्ये माद्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, म्हणजे ॲव्हरेजेसचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो किंवा सेंट्रल टेंडन्सी म्हणता येईल त्याला. केंद्रीय प्रवृत्ती म्हणजेच माध्य, त्यालाच ॲव्हरेजेस सुद्धा असं म्हटलं जाते, हे लक्षात. यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्यामुळे ते काय म्हणतात, सांख्यिकी हे माद्याचे शास्त्र आहे. तसंच पुढे काय म्हणता येईल की यावरून अनेक प्रकारचे माध्ये या सांख्यिकी शास्त्रात वापरण्यात येतात. जसे की मीन असल, मीडियन असल, मोड असल, हे काय माध्य आहेत. म्हणजे मध्य, मध्यगा किंवा मध्यका किंवा बहुलक किंवा भूयिष्ठक हे काय आहेत, सांख्यिकीचे माध्य आहेत, हे लक्षात. त्याबरोबर पुढे सांगता येईल आणखीन काय, त्यापैकी अनेक माध्य हे केंद्रीय प्रवृत्तीशी निगडीत असतात. म्हणजे मीन, मीडियन, मोड हे सेंट्रल टेंडन्सीशी संबंधित असतात. त्यासोबतच अपकिरणाचे मोजमाप मध्ये क्वार्टाईल डिव्हिएशन असेल, मीन डिव्हिएशन असेल आणि स्टँडर्ड डिव्हिएशन हे तिसऱ्या टॉपिक मध्ये आपल्याला बघायचे. हे मेजर्स ऑफ डिस्पर्शन संबंधित असतात आणि मीन, मीडियन, मोड हे यांच्या संबंधित, हे कशाच्या संबंधित असतात तर या केंद्रीय प्रवृत्तीशी निगडीत किंवा रिलेटेड असतात, हे असं सांगता येऊ शकते. त्याबरोबरच काय, ही माध्ये सारणीयन ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध अंकांचं काय करत असते, प्रतिनिधित्व करण्याचं काम करत असते, हे लक्षात. ही माध्ये सारणीयन ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध किंवा उपलब्ध अंकांचं प्रतिनिधित्व करत असते हे माध्य. म्हणजेच काय, संशोधकानं काय जी काही माहिती गोळा केलेली असते त्या माहितीमधून
माहितीतून एक विशिष्ट मध्यभागीची संख्या शोधली जाते आणि ती संख्या संपूर्ण माहितीचं काय प्रतिनिधित्व करत असते आणि प्रतिनिधित्व करणाऱ्या संख्येला काय म्हणायचं केंद्रीय प्रवृत्ती. म्हणजे समजा 1 ते 100 संख्या आहेत तर सरासरी काय मध्यभागीचे ऍव्हरेजेस काढले जातात, त्याच्यावरून ऍव्हरेज काढून त्यामधली एक संख्या अशी शोधली जाते की ती संख्या सर्व संख्यांचं प्रतिनिधित्व करत असते, त्यालाच काय केंद्रीय प्रवृत्ती असं म्हणतात. त्यामध्ये सांगता येऊ शकते काय यामध्ये ऍव्हरेजेस काढतात म्हणजे काय सरासरी काढतात. एक मध्यभागची संख्या शोधली जाते किंवा काढली जाते जी सर्व संख्यांचं प्रतिनिधित्व करत असते. येले लक्षात ऍव्हरेजेस काढले जातात, सरासरी काढली जाते आणि ती सरासरी कशा बाबतीत असते सर्व संख्यांचं सामग्रीचं काय प्रतिनिधित्व करत असते. हे लक्षात आपण जेव्हा प्रॉब्लेम घेऊ तेव्हा तुम्हाला लक्षात येईल मीन कसं काढायचं, मीडियन कसं काढायचं, मोड कसं काढायचं हे लक्षात. आणि त्या संख्या सर्व संख्यांचं प्रतिनिधित्व कसं करतात हे लक्षात येऊ शकते. म्हणून एवढंच लक्षात ठेवा केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सरासरी असते, ऍव्हरेजेस असतात, माध्य असतात जे सर्व संख्यात्मक सामग्रीचं किंवा मग संख्यांची सारणीयन टॅब्युलेशन किंवा क्लासिफिकेशन किंवा मांडणी केल्यानंतर त्या मांडणी केलेल्या संख्यांचं प्रतिनिधित्व करणारी संख्याच म्हणजेच काय त्याला केंद्रीय प्रवृत्ती असं म्हणायचं. नाही लक्षात. त्यासोबत पुढला पॉईंट सांगता येईल काय केंद्रीय प्रवृत्तीचा अर्थ किंवा संकल्पना म्हणजेच मिनिंग अँड कन्सेप्ट ऑफ सेंट्रल टेंडन्सी. बघा त्यामध्ये सांगता येईल काय केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे सामग्रीतील सर्व अंकांची विशिष्ट प्रतिनिधित्व करणारी संख्या म्हणजे केंद्रीय प्रवृत्ती होय. मी सांगितलं केंद्रीय प्रवृत्ती काय असते अगोदरच. केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही हो, काय की संख्यात्मक जी काही माहिती गोळा केलेली असते त्या सर्व संख्यांचं प्रतिनिधित्व करणारी संख्या त्यालाच म्हणायचं केंद्रीय प्रवृत्ती किंवा सरासरी. हे लक्षात. त्यानंतर पुढे सांगता येईल किंवा उदाहरण बघा काही मुले व काही मुली यांच्या गुणांचा किंवा यांच्या गुणांची तुलना करताना मुलांचे गुण किंवा मुलींचे गुण सर्वच विचारात घेण्याऐवजी आपण काय करू शकतो मुलांचे सरासरी गुण किती आहेत ऍव्हरेज काढू शकतो. त्यासोबतच मुलींचे सरासरी गुण किती आहेत त्यांचं ऍव्हरेज काढू शकतो आणि दोन्हींचं ऍव्हरेज भेटलं मुलांच्या गुणांचं मार्क्सचं ऍव्हरेज भेटलं मुलींच्या गुणांचं ऍव्हरेज भेटलं तर दोन्हींचं आपण काय तुलना करू शकतो आणि तुलना करून आपण काय करू शकतो की बाबा मुलांचे गुण जास्त का मुलींचे गुण जास्त या ठिकाणी आपण सांगू शकतो. म्हणजे या ठिकाणी सांगता येऊ शकते की केंद्रीय प्रवृत्ती किंवा सरासरी माध्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दिलेल्या संख्यातील मोठे मूल्य आणि लहान मूल्य यांच्या मध्यभागी असणारी संख्या म्हणजेच काय तर केंद्रीय प्रवृत्ती किंवा सरासरी किंवा माध्य. हे लक्षात. या केंद्रीय प्रवृत्तीला सेंट्रल टेंडन्सीला ऍव्हरेजेस सुद्धा म्हणतात. म्हणजे काय केंद्रीय प्रवृत्ती किंवा माध्य किंवा सरासरी. हे लक्षात. म्हणजे दिलेल्या संख्यातील मोठे मूल्य मोठं पद किंवा मोठी संख्या आणि लहान संख्या यांच्या मध्यभागी असणारी म्हणजे सुरुवातीला जी संख्या आहे लहान आणि शेवटला जी संख्या आहे या दोन्ही संख्यांच्या मध्यभागी जी संख्या येत असते त्याला माध्य म्हणजे सरासरी असं म्हणतात. आणि ती संख्या काय करते सर्व संख्यांचं काय प्रतिनिधित्व करण्याचं काम करत असते त्यालाच केंद्रीय प्रवृत्ती असं म्हणतात. याले लक्षात. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय की आपल्याला या केंद्रीय प्रवृत्तीचे काही उद्दिष्टे म्हणजेच काय ऑब्जेक्ट्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी हे सुद्धा आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. बघा केंद्रीय प्रवृत्तीचे किंवा माध्याचे उद्दिष्टे पहिले सांगता येईल काय नंबर 1 माहितीला किंवा समकांना संक्षिप्त व वस्तुनिष्ठ बनवणं. पहिलं उद्दिष्ट सांगता येईल काय संशोधकानं जी काही माहिती गोळा केलेली आहे किंवा जो कोणी व्यक्ती संशोधन करणार आहे किंवा जो कोणी व्यक्ती माहिती गोळा करणार आहे माहिती गोळा केल्यानंतर ती अर्थहीन असते अर्थबोध नसतो मोठ्या प्रमाणावर आकडेवारी असते. मग त्या आकडेवारीला संख्यात्मक स्वरूपामध्ये त्या समकांना समका म्हणजे माहिती किंवा संख्या म्हणता येऊ शकते किंवा हे लक्षात किंवा आकडेवारी त्या
माहितीला किंवा समकांना संक्षिप्त व वस्तुनिष्ठ बनवावं लागते. संक्षिप्त व वस्तुनिष्ठ बनवावं लागते म्हणजे सर्वच माहिती 1 ते 100 आहे लिहून काढायचं म्हणलं तर शक्य नाही ना, किंवा मोठ्या प्रमाणावर भेटू शकते आकडेवारी 1 ते 1 लाखापर्यंत. किंवा समजा मला संशोधन करायचे की बाबा 5 युनिव्हर्सिटीमध्ये जी काही लायब्ररी असते त्या लायब्ररीमधील ग्रंथालय किंवा ग्रंथालयाचा एक चिकित्सक अभ्यास, हे लक्षात, लायब्ररीमधील पुस्तकांचा किंवा ग्रंथालयाचा चिकित्सक अभ्यास करायचे, मला संशोधन करायचे. मग त्या पूर्ण लायब्ररीचा अभ्यास करताना मला आकडेवारी गोळा करावी लागेल, पुस्तकं किती आहेत यांचा विचार करावा लागेल, हे लक्षात. मग तेवढी माहिती मी गोळा करणार, तेवढी माहिती लिहायचं म्हणलं तर बराच कालावधी जाईल ना. मग मी काय करेल, संख्या गोळा करेल आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काय, समजा 1 लाख पुस्तकं असतील तर त्यामधून काय प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही संख्यात्मक आकडेवारी गोळा करेल, हे लक्षात. म्हणजे लेखक किती आहेत, सारखे लेखकांचं पुस्तक समजा 10 लेखक आहेत आणि प्रत्येकाचे 10-10 हजार पुस्तक आहेत. मग मी काय करेल, प्रत्येक लेखकाचे सरासरी काही पुस्तकं विचारात घेईल, ऍव्हरेज काढल आणि ते पुस्तकं विचारात घेईल. म्हणजेच काय, केंद्रीय प्रवृत्तीचं किंवा माध्यांचं पहिलं उद्दिष्ट सांगता येईल की काय, माहितीला किंवा समकांना संक्षिप्त किंवा वस्तुनिष्ठ, म्हणजे त्यामधून काहीतर संक्षिप्त म्हणजे लहानात लहान बनवणं, मर्यादित स्वरूपामध्ये त्याची मांडणी करणं सारणी पद्धतीमध्ये किंवा कोष्टकात, आणि त्याला काय वस्तुनिष्ठ म्हणजे त्यामधून काहीतरी बोध किंवा अर्थबोध प्राप्त झाला पाहिजे, हे उद्दिष्ट सांगता येईल. दुसरं, तुलनात्मक अभ्यास करणं. मी सांगितलं सांख्यिकी वैयक्तिक घटकांचा अभ्यास करत नाही, आपण ही मर्यादा बघितला सांख्यिकीची पहिल्या चॅप्टरमध्ये. सांख्यिकी काय वैयक्तिक घटकांचा अभ्यास करत नाही, सामूहिक घटकांचा अभ्यास करते. म्हणजे एका व्यक्तीचा अभ्यास करत नाही, अनेक व्यक्तींचा अभ्यास करते. जसं की आपण सांगू शकतो काय, एका व्यक्तीचं उत्पन्न 10,000 आहे, हे सांख्यिकी नाही. तर एका गावामधील लोकांचं उत्पन्न जर अभ्यास करायचा असेल तर सांख्यिकी आहे. किंवा मग भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न यांचा विचार केला तर सांख्यिकी नाही. पण त्याच सांख्यिकी सोबत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न भारताच्या आकडेवारी सोबत जर इतर देशांची जर तुलना केली तर त्याला सांख्यिकी म्हणता येते आणि सांख्यिकी अभ्यास करत असते. मग हे केंद्रीय प्रवृत्ती काय करत असते की आकडेवारी गोळा करत असते आणि त्यांची तुलना करता येते. तुलना करण्यासाठी किंवा मग तुलना करत असते. म्हणून केंद्रीय प्रवृत्तीचं दुसरं उद्दिष्ट काय, तुलना करणे किंवा तुलनात्मक अभ्यासासाठी उपयुक्त. तिसरं, प्रगतिशील विवेचन. केंद्रीय प्रवृत्ती काय करणार आहे, पूर्ण संख्यांचं प्रतिनिधित्व स्वरूपामध्ये एक विशिष्ट संख्या काय करणार आहे, प्रतिनिधित्व करणार आहे, हे लक्षात. पूर्ण आकडेवारीचं, हे लक्षात. मग ती संख्या काय, प्रगतिशील विवेचन आहे. आपण काय करणार आहात, सारणीय पद्धतीमध्ये संख्यात्मक माहिती दिल्यानंतर किंवा मांडणी केल्यानंतर त्यामधून एक विशिष्ट मीन काढताना, मीडियन काढताना, मोड काढताना आपण काय करणार आहात की विशिष्ट सूत्रांचा वापर करणार आहात आणि ते प्रगतिशील त्याचं विवेचन काढणार आहात की बाबा सरासरी मध्यभागी कोणती संख्या येऊ शकते किंवा मग पूर्ण संख्यांचं प्रतिनिधित्व करणारी संख्या कोणती आहे, हे आपण काय विशिष्ट फॉर्म्युला किंवा सूत्रांचा वापर करून करणार आहात. म्हणून ते प्रगतिशील विवेचन असणार आहे, हे एक उद्दिष्ट सांगता येईल. आणि पुढलं काय, सामान्य लोकांना आकलन. आता केंद्रीय प्रवृत्तीचं पुढलं उद्दिष्ट काय, सामान्य लोकांना आकलन. आता संशोधकाने जी काही माहिती गोळा केलेली आहे ती जशाला तशी मांडली. आपण ते उदाहरण बघितले बघा, 24 कामगारांचं प्रतिवेतन. आकडेवारी दिली, फक्त मांडणी केली, जशी आकडे उत्पन्न आहे तसं, ते काही समजणार नाही. जसं वेतन दिलं जाते तसं, हे लक्षात. पण तीच जर मांडणी व्यवस्थितरित्या असेल, समजा 20 रुपये 5 व्यक्तींना भेटतात, 20 रुपये त्याच्या पुढे 5 व्यक्ती, 10 रुपये 2 व्यक्ती, 50 रुपये 3 व्यक्ती, अशी जर मांडणी केली, इकडं काय त्याची गुण वैशिष्ट्य संख्यात्मक आकडेवारी म्हणजे मजुरी आणि इकडे व्यक्ती, तर ते काय समजण्यास सोपं येते. पण उगा आकडेवारी गोळा केली त्याला काय काही नाव गाव न देता जर सांगितलं कशा संबंधी आहे तर काही कळणार आहे का, नाही. म्हणून त्याची मांडणी सुद्धा व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आणि केंद्रीय प्रवृत्तीचं मोजमाप करताना
काय करण्यात येते, जी काही मांडणी केलेली आहे आणि जे काही केंद्रीय प्रवृत्तीच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात जी काही संख्या काढण्यात येणार आहे ती सर्वसामान्य लोकांना सुद्धा समजते किंवा लक्षात येते, हे एक उद्दिष्ट आहे याचं, हे लक्षात. त्यानंतर पुढचा पॉइंट सांगता येऊ शकते काय, केंद्रीय प्रवृत्ती किंवा माध्याचे आवश्यक गुण, मेरिट्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, किंवा मग काय गुण आहेत केंद्रीय प्रवृत्तीचे किंवा माध्याचे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा पहिला पॉइंट, ते समजण्यास सोपे असावे. म्हणजे केंद्रीय प्रवृत्तीच्या माध्यमातून जे काही प्रतिनिधित्व स्वरूपामध्ये संख्या काढली जाणार आहे पूर्ण संख्यांच्या साह्यानं, ते प्रतिनिधित्व करणारी संख्या काय समजण्यास सोपे असावे, हे लक्षात. दुसरा पॉइंट, ते गणन करण्याच्या दृष्टीने सोयीचे असावं. आता जी काही प्रतिनिधित्व करण्यात येणारी संख्या आहे, केंद्रीय प्रवृत्ती आपण वापरतो. केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय, सरासरी माध्य. सरासरी माध्य म्हणजे काय, सर्व संख्यांचं प्रतिनिधित्व करणारी संख्या म्हणजे काय, सरासरी माध्य. मग जे काही संख्यात्मक आकडेवारी मांडणी केली जाते आहे सारणीयन पद्धतीमध्ये, मग त्या सारणीयन पद्धतीद्वारे जे काही काय केलं जाणार आहे, सरासरी माध्य काढलं जाणार आहे, ते गणना करण्याच्या दृष्टीनं सोयीचं असलं पाहिजे किंवा त्याची काउंटिंग किंवा मग त्याचं काय कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे, हे एक सांगितले. त्यानंतर पुढलं, त्यावर सर्वात शेवटच्या म्हणजे टोकाच्या किमतीचा फारसा परिणाम होऊ नये. म्हणजेच काय आपण सांगितलं, केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे काय, संख्यात्मक किंवा आकडेवारीमधील सर्वात मोठं पद आणि सर्वात लहान पद यांच्यामधील मध्यभागी असणारी संख्या म्हणजे काय, केंद्रीय प्रवृत्ती. मग मोठ्या संख्याचा किंवा मग सर्वात मोठी जी काही संख्या आहे त्यांचा किंवा टोकाच्या संख्येचा परिणाम या केंद्रीय प्रवृत्तीच्या माध्यमावर होऊ नये, हे एक त्याचं गुण आहे, सांगता येऊ शकते. ते सर्व पदावर आधारलेले असावं. पुढला पॉइंट, आता केंद्रीय प्रवृत्तीचं मोजमाप करताना काय सर्व संख्यांचा विचार केला जाणार आहे आणि त्यानंतरच काय विशिष्ट किंमत काढली जाणार आहे. म्हणजे सर्व संख्यावर आधारित असणारी आणि ती असली पाहिजे, हे एक गुण आहे. पुढे, माध्य हे परिमाण काढण्याची पद्धत काटेकोर असून शक्यतो ती सूत्रावर आधारलेली असावी. म्हणजेच कोणीही गणन केले तरीही नेहमी करता उत्तर एकच येईल. म्हणजे काय, केंद्रीय प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करणारी जी काही संख्या आपण काढत असतो किंवा पूर्ण आकडेवारीचं प्रतिनिधित्व करणारी संख्या म्हणजे काय, माध्य किंवा केंद्रीय प्रवृत्ती. मग केंद्रीय प्रवृत्ती जी काही आपण काढत आहात ती संख्या कशा स्वरूपातून काढली पाहिजे, तर गणितीय पद्धतीद्वारे किंवा काय योग्य त्या सूत्रावर आधारलेली असावी, जेणेकरून काय कुणीही कॅल्क्युलेशन केलं तर ती किंमत तेवढीच यावी, कधीही केलं कॅल्क्युलेशन तर तेवढीच किंमत यावी, हे एक सांगता येऊ शकते गुण. पुढलं, या परिमाणावर पुढील बैजिक क्रिया करता याव्यात. मग त्यावर काय सांगितलंय, जी काही केंद्रीय प्रवृत्तीचं मोजमाप करताना संख्यात्मक आकडेवारी आहे तेव्हा त्या संख्यावरती केंद्रीय प्रवृत्तीच्या माध्यमातून बैजिक क्रिया किंवा बीजगणितीय प्रक्रिया, कॅल्क्युलेशन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हा करता यावा किंवा केल्या पाहिजेत, हे एक गुण सांगितलं जाते. आणि सांख्यिकी माध्ये विश्वसनीय असावे. आपण म्हणतो सांख्यिकी हे काय सरासरी माध्य असते, परिस्थितीनुसार बदलत असते, पण जेव्हा केंद्रीय प्रवृत्तीच्या माध्यमातून आपण विशिष्ट सूत्राद्वारे किंमत काढत असतो ती काय नेहमी करता तेच उत्तर येत असते, किंमत येत असते आणि हे विश्वसनीय असावं, हे लक्षात. म्हणजे माहितीचं संग्रहण केल्यानंतर ती माहिती योग्य असावी, योग्य सूत्राद्वारे काढलेली असावी आणि ते सर्वसामान्यांना समजेल अशी किंमत असली पाहिजे. आणि कुणीही कॅल्क्युलेशन केलं तर किंमत तेवढीच येईल नेहमी करता, हे पाहिलं पाहिजे. म्हणजे सांख्यिकीय माध्य हे विश्वसनीय असावे, हे एक काय गुणवैशिष्ट्य या केंद्रीय प्रवृत्तीचं किंवा माध्यांचं सांगता येऊ शकते, हे लक्षात. तर या ठिकाणी हा पॉइंट म्हणजेच काय केंद्रीय प्रवृत्तीची संकल्पना किंवा अर्थ आणि संकल्पना आणि त्यासोबतच केंद्रीय प्रवृत्तीचे उद्देश, त्यानंतर केंद्रीय प्रवृत्तीचे गुण म्हणजेच माध्यांचे गुण या ठिकाणी सांगता येऊ शकतात. पुढल्या लेक्चरमध्ये यानंतरचा पॉइंट घेऊ. ओके.